श्री वरदराजाचार्य द्वारा विरचित लघु सिद्धांत कौमुदीचा आपला विचार सुरू आहे. या लघु सिद्धांत कौमुदीच्या विचाराच्या प्रसंगी आपण काल तान्यक वचन द्विवचन बहुवचनान्य कशः या सूत्रापर्यंत विचार केलाय. पहिलं सूत्र आपल्याला सांगितलं की कालाधिकांचा बोध करविण्याकरिता दशलकार प्रदर्शित केलेले आहेत. ते लकार कोणत्या अर्थामध्ये होतात हे सांगण्याकरिता आपल्याला सांगितलं की लह कर्मणीच्या भावेच्या कर्मकेभ्य लकार सकर्मक धातू पुढे कर्तरी आणि कर्मणी प्रयोगात होतात. अकर्मक धातू पुढे भाव आणि कर्तरी प्रयोगात होतात. आता कर्तरी कर्मणीचा विचार सांगितला की मग कर्तरी सकर्मक धातू कोणते आणि अकर्मक धातू कोणते. तर म्हटलं की सकर्मक धातू कोणते, तर ज्या धातूचं ज्या क्रियेचं फल आणि व्यापार हे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहतात असा म्हणजे फलाच्या भिन्न अधिकरणात राहणाऱ्या व्यापाराच्या वाचक असणाऱ्या धातूला सकर्मक धातू म्हणतात. आणि एवढं लांब कसं तसं पुढे येऊन बसायचं. सकर्मक आणि फल समानाधिकरण व्यापार वाचकत्व अकर्मकत्व ज्या म्हणजे एकाच अधिकरणात फलाला सांगणारा फलवाचक फलाच्याच अधिकरणात राहणाऱ्या व्यापाराचा वाचक धातू अकर्मक धातू आहे. आता यामध्ये आपण याचा एक विचार केला तर मग कोणता सकर्मक धातू दुपचे स्वाक्य दिला अकर्मक शिंग स्वप्ने सांगितला सांगतो. त्यामध्ये उदाहरण सांगतो, आता सांगतो. शिंग स्वप्ने झोपणे हा अकर्मक धातू सांगितला. यानंतर वर्तमान भूसत्तायाम हा धातू सत्ता म्हणजे सत्ता ज्याच्यात राहते अस्तित्व अस्तित्वानुकूल व्यापार कोणामध्ये राहतो, जो पदार्थ आहे त्याच्या राम अस्ति. राम अस्ति यामध्ये अस्तित्वानुकूल व्यापार राम मध्ये राहिला. म्हणून राम हा म्हणजे अस धातू हा अकर्मक आहे हे सांगितलं. यानंतर दुसरा आपल्याला मग आता कोणता काळ येणार तर वर्तमान लट वर्तमान क्रियावाचक बोधक धातू पुढे
लट लकार होतो, म्हणजे लट लकार केला बोल झालं. लच्या ठिकाणी तिप्त शिप्त समी भस्मस्थातांज ताचा तामो मिळवई माहीन या सूत्राने 18 प्रत्यय आदेश झाला. येथे अष्टादश लस्य स्थानी आदेश असू हे 18 लच्या ठिकाणी आदेश होत झाले आणि त्या सर्वांचीच ल परस्मय पदम या सूत्राने परस्मय पद संज्ञा झाली. परस्मय पद संज्ञा झाल्यानंतर पुढे आपल्याला थोड्या सरकणार दिसायला ते काय दिलं, ल परस्मय पदम झालं. पुन्हा तंगाना वात्मने पदम प्रंतंग प्रत्याहार शानच कानचौ शानच कानचौच काय होईल, आत्मनेपद संज्ञा असं. आता काय झालं की तंग प्रत्याहार म्हणजे तंग मध्ये येणारे प्रत्यय शानच आणि कानच या सर्वांची आत्मनेपद संज्ञा होते. आता यामध्ये असं झाल्यानंतर मग आपल्याला पहिले तर सगळ्यांची परस्मय पद झालती, मग बाकी राहिलेले 9 त पासून ते मै पर्यंत त्यांची आत्मनेपद संज्ञा झाली. आत्मनेपद संज्ञा झाल्यावर बाकी राहिलेली पहिले 9 परस्मय पद संज्ञक, बाकी 9 आत्मनेपद संज्ञक. त्यानंतर हे प्रत्यय कोणापुढे येतात याविषयी काल विचार सांगितला की अनुदात्त अंगित आत्मनेपदम अनुदात्ते तोंगितश्च धातो आत्मनेपद प्रत्यय स्युः है ना. अनुदात्ते धातो गीत धातो पुढे आत्मनेपद प्रत्यय होतात. तसंच स्वरित कर्तव्यप्राय क्रियाफले अनुदात्तेत म्हणजे 3 स्वर आहेत ना, उदात्त अनुदात्त आणि स्वरित. त्यापैकी अनुदात्तेत धातू पुढे काय होतं, आत्मनेपद प्रत्यय होतात आणि गीत पुढे आत्मनेपद प्रत्यय होतात. तसंच स्वरित कर्तव्यप्राय क्रियाफले या सूत्रानं स्वरितेत धातू तसेच एत धातू तिकडे स्वरितेत धातू आणि एत धातू यांच्या पुढे आत्मनेपद प्रत्यय होवत. कधी जर क्रियेचं फळ कर्त्याला प्राप्त होत असेल तर, क्रियेचं फळ दुसऱ्याला प्राप्त होत असेल तर त्यांना मग परस्मय पद करायचा, नाहीतर जर स्वतःलाच कर्त्याला भेटत असेल तर आत्मनेपद. त्यानंतर मग आता हेच सांगण्याकरिता सूत्र आलं. शेषात कर्तरी परस्मय पदम आत्मनेपद निमित्त हीना धातो कर्तरी परस्मय पद प्रत्यय स्युः है ना. आत्मनेपद निमित्त रहित धातू पुढे कर्ता अर्थामध्ये परस्मय पद प्रत्यय होवत, तर परस्मय पद प्रत्यय होतात. भू धातू आत्मनेपदाच्या निमित्तावाला नाही म्हणून त्यापुढे परस्मय पद प्रत्यय झाले. भूती इत्यादी आल्यानंतर 9च्या 9 त्यांची काही विभाजनी केली नाही, सगळे एकत्र आले. तेव्हा सूत्र आलं की तिंग स्त्रीणे त्रीणे प्रथम मध्यमोत्तम तिंग उभयोः पदयोः त्रयस्त्रीकाः क्रमात एतत् संज्ञा स्युः. तिंगचे दोन्ही पद क्रमाने प्रथम मध्यम आणि उत्तम संज्ञक होत. इथे सगळ्यांची प्रथम मध्यम आणि उत्तम संज्ञा झाली. प्रथम मध्यम उत्तम संज्ञा केल्यानंतर म्हणजे तिप्तजी प्रथम सिप्तस्थ मध्यम आणि निपवस्मस उत्तम. तद्वत त आताम ज प्रथम तास आताम दोम मध्यम आणि ईट वही
महिंग, उत्तम या प्रकारे यांची संज्ञा केली आणि त्या प्रत्येक मध्ये जे एकात त्रिकात तीन तीन होते त्या तीन तीन ला प्रमाण एक एक नाव देऊ लागले. काय काय दिलं? तान्य वचन, द्विवचन, बहुवचन, अन्य कशा. त्याच्यामध्ये आता हे सूत्र आपल्याला घ्यायचं होतं, घेतलं नाहीये, तर आता ते सूत्र पाहू. तान्येक वचन, द्विवचन, तान्येक वचन, द्विवचन, बहुवचनान्यकशः. तान्येक वचन, द्विवचन, बहुवचनान्यकशः. तान्येक वचन, द्विवचन, बहुवचनान्यकशः. आता तानी, तानी हे प्रथमेच म्हणजे नपुंसक तत्सर्वनाम, नपुंसक प्रथमा बहुवचन आहे. तानी एक वचन, द्विवचन, बहुवचनाने हे सुद्धा नपुंसक प्रथमा बहुवचन आहे आणि एकशः अव्यय आहे. एकशः कोण आहे? अव्यय. याच्यामध्ये तानी, आता एक लक्षात ठेवायचं, तानी हे सर्वनाम आहे. सर्वनामाच्या तत्सर्वनामाच्या प्रथमेच बहुवचन आहे आणि सर्वनाम म्हटले तर निश्चित एक नियम आहे, सर्वनाम पूर्व परामर्शकम भवति. पूर्व परामर्शकम भवति. सर्वनाम कधीही पूर्वाचा परामर्श करणारे असतात. म्हणजे मी म्हटलं राम गावाला जातो आणि तो इथंच बोल, पुढे मला आठवले नाही, चेहऱ्याकडे पाहिल्यावर काय करणार है ना. म्हणजे तो म्हटलं पुन्हा तर तोच घेतला जातो जो पूर्वी झालेला राम. म्हणजे ज्याचं कथन केलं त्याच पुन्हा ग्रहण केलं. म्हणजे सर्वनाम हे पूर्वाचे परामर्शक असतात हे सांगितलं. आता मग तानीचा अर्थ काय झाला? ते. तानी म्हणजे ते म्हणजे कोणते? तर ते म्हणजे कोणते हे सांगतात, ज्यांना प्रथम, मध्यम आणि उत्तम म्हटलं ते. म्हणून वृत्तीमध्ये लिहिलंय की लब्ध प्रथमादि संज्ञानी, 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 तिंगस्त्रीणि त्रीणि वचनानि, तिंगस्त्रीणि त्रीणि वचनानि, लब्ध प्रथमादि संज्ञानि, तिंगस्त्रीणि त्रीणि वचनानि, प्रत्येकं क्रमशः
एकवचन द्विवचन बहुवचन संज्ञानि स्युः एकवचन द्विवचन बहुवचन संज्ञानि स्युः आता काय दिला लब्ध प्रथमादी संज्ञानी लब्ध म्हणजे प्राप्त ज्यांची प्रथम मध्यम आणि उत्तम संज्ञा प्राप्त झाली ते तिंगचे तीन तीन वचने प्रत्येक तीन तीन वचने क्रमशः क्रमाने एक वचन द्विवचन बहुवचन संज्ञक होत ज्यांची प्रथम मध्यम आणि उत्तम संज्ञा प्राप्त झाली आहे म्हणजे ज्यांना प्रथम उत्तम मध्यम ही तीन नावं प्राप्त झाली ते प्रत्येक तीन तीन वचन क्रमाने एक वचन द्विवचन आणि बहुवचन संज्ञक होत त्यांना म्हणजे आता काय झालं त्या टीप तस जी मेप वस मस सिप थस थ मेप वस मस आता यांच्यातलं पहिल्याचे प्रथम पुरुष दुसऱ्याचे मध्यम पुरुष तिसऱ्याचे उत्तम पुरुष त्याला काय म्हणणार एकवचन याचे द्विवचन आणि याचे बहुवचन यानंतर एकवचन द्विवचन आणि बहुवचन आत्मने पदाची सुद्धा प्रत्यय प्रथम पुरुष त अतम झ मध्यम पुरुष थस अथम ध्वम उत्तम पुरुष आहे पहा हीट वही महीन या प्रकारे हे परस्मय पदाचे तीन तीन प्रत्यय एकवचन द्विवचन बहुवचन आणि दुसरे आत्मने पदाचे एकवचन द्विवचन आणि बहुवचन आता यांना आपण पुरुषही म्हणतो प्रथम पुरुष मध्यम पुरुष उत्तम पुरुष या प्रकारे ही क्रिया आहेत दुसरा कर्त्यालाच पुरुष असं म्हणतात पहा पुरुष आहे कर्ता एव कर्ता
कर्ता एव पुरुषः इति उच्यते. कर्ताच पुरुष म्हटला जातो. मग क्रिया करणारा इथं आता इतर क्रिया कर्त्याला बोधन करतात ना, हे कर्त्यामध्ये लकार येतात. मग कर्त्यालाच पुरुष असं म्हणतात. मग ते पुरुष तीन, प्रथम, मध्यम आणि उत्तम. तर आता प्रथम पुरुषाचा करता, आता पहिल्याला प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष कोणाला म्हणायचं, तर आपल्या या संस्कृत मध्ये आपली परंपरा ही जास्त दुसऱ्याला सुख देणारी आहे की नाही. आणि आता उलटी झाली म्हणा. आपली परंपरेत काय राहतं की दुसऱ्याकडे दूरचा असेल, दुसरा असेल, त्याच्याकडे आपण पहिला सन्मान त्याला देणं, दुसरा सन्मान आपल्या मित्रांना आणि शेवटचा आपल्याकडे. मग याला प्रथम, एकाला प्रथम म्हटलं, एकाला मध्यम म्हटलं आणि एकाला उत्तम म्हणतात. याचंही कारण तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण दूरच्या वस्तू किंवा व्यक्तीला बोधित करतो, तेव्हा ती दूरची वस्तू किंवा व्यक्ती प्रथम पुरुष असते, है ना. जेव्हा आपण क्रियापदाचा प्रयोग करतो म्हणजे दूरची वस्तू किंवा व्यक्ती प्रथम पुरुष, जवळची वस्तू किंवा व्यक्ती मध्यम पुरुष त्याला म्हणायचं, आणि ज्याच्याद्वारे समीप स्वतःच बोधन केलं जातं अशाला उत्तम पुरुष म्हणायचं. तर आता यामध्ये आपल्याला प्रथम पुरुष, सध्याला सुरुवातीला प्रथम पुरुषाचा विचार आणणार आपण. प्रथम पुरुषाचा विचार आणणार त्याच वेळेस एक आता प्रथम पुरुष भू, प्रथम पुरुषाचे सगळे प्रत्यय आले. प्रथम पुरुषाचे सगळे प्रत्यय आल्यानंतर एक सूत्र येत आहे, द्व्यक्कयोर द्विवचनैक वचन, द्व्यक्कयोर द्विवचनैक वचन, द्व्यक्कयोर द्विवचनैक वचने, द्व्यक्कयोर द्विवचनैक वचने, द्व्यक्कयोर द्विवचनैक वचने, द्व्यक्कयोर द्विवचनैक वचने, द्व्यक्कयोर द्विवचनैक वचने. या सूत्राने एकत्व विवक्षा ಇದೆ ना, इति एकत्वे, आणि एकत्व विवक्षेमध्ये काय येणार, एक वचन बोधन ते तिप घटकस्य तकारस्य हलन्त्यम इति सूत्रेण इत संज्ञा भवते, तस्य लोपः इति सूत्रेण लोपः भवते, तदति अवशिष्यते भू ते. हे एक वेळेसच करून ठेव. भूती अशी स्थिती झाल्यानंतर पहिला आता एक सूत्र येतं, तिंक्षित सार्वधातुकम, तिंक्षित सार्वधातुकम, तिंक्षित सार्वधातुकम, तिंक्षित सार्वधातुकम, तिंक्षित सार्वधातुकम, तिंक्षित सार्वधातुकम, तिंगाश्रितश्च धात्वधिकारोक्ताः, तिंगः शितश्च, तिंगः शितश्च, तिंगः शितश्च,
धात्वधी धात्वधी कारोक्ताः तिङ्गाश्रितश्च धात्वधिकारोक्ताः सार्वधातुकसंज्ञा स्युः सार्वधातुकसंज्ञा स्युः सार्वधातुकसंज्ञा स्युः तिङ्गाश्रितश्च धात्वधिकारोक्ताः सार्वधातुकसंज्ञा स्युः तिंग बहुवचन आहे, श्रुता सुद्धा बहुवचन आहे. एवढंच करायचं. या अन्वय करताना याला 1 नंबर ठेवू, याला 2, याला 3 है ना, शीतला 4 आणि सार्वधातुक संज्ञा 5 व स्युः 6. आता पहा याला काय म्हणायचं, धातू अधिकारोक्ता अर्थात धातूच्या अधिकारामध्ये सांगितलेले तिंग आणि शीत प्रत्यय सार्वधातुक संज्ञक होत. धातूच्या अधिकारात सांगितलेले प्रत्यय धातूच्या अधिकारात सांगितलेले प्रत्यय सांगितलेले तिंग आणि शीत प्रत्यय धातूच्या अधिकारात सांगितलेले तिंग आणि शीत प्रत्यय सार्वधातुक संज्ञक होत. त्यांची काय संज्ञा होणार, मग आता कोणते आता आले त्यांची काय तिंग आणि धातूच्या. आता एवढ्या प्रकरणात समजा धातू हो एक सूत्र 3ऱ्या अध्यायातील पहिल्या पादातील 91 क्रमांकाचे अंदाजे है ना. 3ऱ्या अध्यायातील पहिल्या पादातील थांबा 1 मिनिट थांबा 1 मिनिट थांबा म्हटलं. धातु रेखाचो एक सूत्र आहे. धातु पुढे येणार आहे. धातु रेखाचो हलादेह क्रिया समभी हरे यंग. या सूत्रातून धातूची अनुवृत्ती येते. म्हणजे या सूत्राच्या अधिकारात आलेले म्हणजे त्याचं उच्चारण केलेले जे तिंग आणि शीत प्रत्यय आहेत त्या सर्वांना म्हणजे सूत्र किती 3-1-22 3-1-22 या सूत्राच्या पुढे आलेले धातूच्या अधिकारात सांगितलेले जे तिंग प्रत्यय असतील, तिंग आहेतच, प्रश्नच नाही एवढे 18. आणि शीत जसा शप, शन, श इत्यादी जे काही पुढे प्रत्यय येतील ज्याच्या शकाराची संज्ञा होते त्यांना सुद्धा सार्वधातुक म्हणायचं. हे 18 प्रत्यय. आणि ज्याच्या शची संज्ञा होते त्यांना म्हणायचं सार्वधातुक. आता सार्वधातुक म्हटलं की आता काय पहिला झाला भू धन ती एवढं जातं ना. तर या तीची काय झाली संज्ञा सार्वधातुक. तिची काय संज्ञा झाली, मग ती झाला सार्वधातुक. सार्वधातुक झाल्यावर आता पुन्हा एक सूत्र येत
करतरी शप 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 कर हे सूत्र आहे करतरी शप 3-1-68 क्रमांकाचा. तर याची वृत्ती पहा. करत्रार्थे 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 सार्वधातुके परे सार्वधातुके परे करत्रार्थे सार्वधातुके परे धातु हो शप स्यात्. कर्त्रार्थे कर्तार्थे म्हणजे करता अर्थामध्ये करता अर्थामध्ये सार्वधातुक सार्वधातुक पुढे असेल तर धातू पुढे शप प्रत्यय हो. करता अर्थामध्ये सार्वधातुक पुढे असल्यास करता अर्थामध्ये जर सार्वधातुक पुढे आहे तर त्यावेळी काय होतं, धातू पुढे साक्षात शप प्रत्यय करायचा आहे. ठीक ना. धातू पुढे शप प्रत्यय. तर आता उदाहरणार्थ आपला धातू कोणता आहे? भू. कोणता धातू आहे? भू धातू आहे. तर भू शप आपलं पहिलं होतं भूती. नाव आहे सार्वधातुक, त्या प्रत्ययांना म्हणायचं सार्वधातुक. मग काय झालं? भू ती. आता ती इत्यादी करता अर्थामध्ये झालेत हे आपण सांगितलं. करता अर्थामध्ये सार्वधातुक पुढे असेल तर धातूच्या पुढे काय होतं? शप. मग शप प्रत्यय झाला इथे. भूशप. शप घटक पकाराची हलंत्यम्न हीच संज्ञा. तसेच शकारस्यापि लशक्व लशक्व तद्दिति. या इति सूत्रेण हीच संज्ञा उभयोऽपि तस्य लोपः इति सूत्रेण लोपः भवति. तदा भू अ ति इति जायते. भू अ ति इति जाते. असं झाले असताना तुम्हाला मागे लक्षात दिलेलंच आहे. हो शप आहे ना, शप मधल्या शची संज्ञा झाली आहे. आणि या सूत्राने सांगितलं तिंगशीत सार्वधातुकम, धातूच्या अधिकारात सांगितलेले तिंग आणि शीत प्रत्यय. तर हा प्रत्यय का झाला? शीत प्रत्यय झाला, म्हणून त्याची सार्वधातुक संज्ञा होते. सार्वधातुक संज्ञा झाली. एक झालं. आता पुढे सार्वधातुक आहे, मागे भू धातू आहे. तसं पाहिलं तर आतापर्यंतच्या संधीनुसार एकच संधी प्राप्त आहे, इकोयनाची. काय प्राप्त आहे? इकोयनाची प्राप्त आहे. मग आता इकोयनाची ही प्राप्त झाली असताना आपल्याला एक विशिष्ट सूत्र येऊ लागलं. सार्वधातु कार्ध धातु कयो. सार्वधातु कार्ध धातु कयोः. सार्वधातु कार्ध धातु कयोः. सार्वधातु कार्ध धातु कयोः.
अनयोः परयोः इगन्ताङ्गस्य गुणस्यात् अनयोः परयोः ऋगन्ताङ्गस्य 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 गुणस्यात् अनयोः अर्थात अनयोः सांगणारे सर्वनाम आहे. हे अनयोः हे सर्वनाम इदम सर्वनामाच्या सप्तमीचं द्विवचन आहे. याच्यामध्ये आपण पाहतो अनेन, इथं अनाप्यक या सूत्राने अनादेश होतो. तसंच अनयोः अनयोः. दुसरा द्वितीया टौसस्वेनः या सूत्राने एनयोः एनयोः हे सुद्धा रूप होतं, पण ते अनुवादेशात इथं अनुवादेश वगैरे काही नाही म्हणून अनयोः लिहिला. तर आता काय होईल, अनयोचा अर्थ घ्यायचा सार्वधातुक आणि अर्धधातुक. सार्वधातुक आणि अर्धधातुक प्रत्यय पुढे असेल तर इगंतांगाच्या ठिकाणी इगंत एक आहे, अंतिम ज्याच्या अशा अंगाच्या ठिकाणी इगंतांगाच्या ठिकाणी गुण होव. सार्वधातुक आणि अर्धधातुक प्रत्यय पुढे असतील तर इगंत अंगाच्या ठिकाणी गुण हो. तिथं काय करायचंय, गुण. तर काय झालं पाहता, अ कसा आहे सार्वधातुक, अर्धधातुक असो सार्वधातुक असो कोणी घेऊन त्यांना नाही. दोन्ही असले तर गुण करायचंय. सार्वधातुक असला अर्धधातुक असला प्रत्यय कोणते ना कोणते प्रत्यय दोघांमध्येच येतील. सार्वधातुक तरी असतील नाहीतर अर्धधातुक तरी असतील. धातू काही ना काही असणारच असणार. धातू पुढे प्रत्यय आले रे आले त्यांना सार्वधातुक एक म्हणावं लागेल किंवा अर्धधातुक म्हणावं लागेल. मग दोन्ही प्रत्यय पुढे आले तर गुण करायचा. मग आता गुण कोणाच्या ठिकाणी होतोय, इ उ रू आणि नृचा काय प्रश्नच नाही. या तिघाच्या ठिकाणी गुण होतो. इगंत म्हणजे इक मध्ये काय काय येत रे, इ उ रू नृ. या इगंत अंगाच्या ठिकाणी काय होतं, गुण होतो. मग आता पहा, ईच्या ठिकाणी गुण कधी ए करायचा, उच्या ठिकाणी ओ आणि रूच्या ठिकाणी और अगुण होतो. पर उरंद्र परहन काय होतं, उरंद्र परह यानं रेप झाल्यानंतर अर. ईच्या ठिकाणी ए, उच्या ठिकाणी ओ आणि रूच्या ठिकाणी अर गुण होतो. इथे धातू कोणता आहे, उ. भू आहे. इथे गुण काय होणार, ओ. मग काय आलं, भो अ ती. लक्षात आलं, भो अ ती. आता या अवस्थेमध्ये काय होणार, भो अ ती
अवादेश काय होणार इथे अवादेश. मग आता अवादेश कोणता होणार आहे हेचो अयवायावः इति सूत्रेण अवादेश तदा भव ती भवती हे रूप सिद्ध होतं. याच्या नंतर द्विक्कर द्विवचने एकवचने या सूत्राच्या सहाय्यानं द्विवचन तस प्रत्ययाला जोडलं तर काय होईल भवतस आणि सचा काय झालं भव थस आज झालं. या अवस्थेत सुप्तिंगंतम पदम याला याची पदसंज्ञा आणि सजुषो रु व खरवसानावर विसर्जनीय या सूत्रानं विसर्ग केला असता भवतः इति रूपम सिद्ध्यति. आता भवतः हे रूप झालं. यानंतर भव जी असं आहे भव जी या अवस्थेत है ना भव अझी इति जाते सूत्रम आगच्छति जोन्तः 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 झ षष्टीचं एक हे सुद्धा विधी सूत्र आहे. पहिले कोणत्या पदाला कोणता हे विधी सूत्रच आहे. जोनता विधी सूत्र आहे. ज्या षष्टीचा एक वचन अंत प्रथमेच एक वचन आता यानंतर याचा षष्टीचा अर्थ आहे अवयव. मग अर्थ लिहिताना लिहिला प्रत्ययावयवस्य झस्य अंतादेशस्यात् पुन्हा प्रत्ययावयवस्य झस्य अंतादेशस्यात् प्रत्ययावयवस्य झस्य अंतादेशस्यात्. प्रत्यय म्हटलं की प्रत्ययामध्ये दोन अवयव असतात ज आणि अ. दोन जी आहे ना जी 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 ज आणि ई आहे याच्यामध्ये. मग दोन अवयव असल्यामुळे या प्रत्ययाचा अवयव जो झ पुरा जी नाही ही नाही हिला सोडून प्रत्ययाचा अवयव झच्या ठिकाणी प्रत्ययाचा अवयव झच्या ठिकाणी अंत आदेश हो. अंत आदेश हो. प्रत्ययाचा अवयव जो झ त्याच्या ठिकाणी अंत आदेश होतो. त्याच्या ठिकाणी अंत आदेश झाला. मग काय झालं भव झच्या ठिकाणी झालेला अंत आणि पुढचा ई. मग अंत आणि ई मिळून काय होत आहे अंती. मग काय झालं भव अंती. एवढं कळालं. आता पहा इथे मागे अ आणि पुढे अ. इथे अकः सवर्णे
दीर्घ प्राप्त झाला. प्राप्त झाला असता त्याचा बाद करून सूत्र आलं अतो गुणे. अतो गुणे याने पररूप आदेश होतो तेव्हा काय रूप सिद्ध होत, पुढच्यात मिळून गेला. मग काय झालं, भव तंती जोडलं तर भवंती असं रूप झालं. आता सिप आहे, भव सिप पची हलंत्यमिती सूत्राने संज्ञा तस् लोपया सूत्राने लप काय रूप झालं भवसी. पुढे आला थस. थस मधला वे सचा केवळ क्रमाने विसर्ग, मग काय झालं भवथ. पुढे भवथ इति मध्यम पुरुषः. भव भव अमी. भव अमी या अवस्थेत भव अमी असं झाल्यानंतर आता इथे मागे अ आहे आणि पुढे मी आहे. भव मी हो लागलं तेव्हा सूत्र आलं अतो दीर्घो यई. 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 7-3 सप्तमाध्यायस्य तृतीय पादस्य. आता अतो, अतोचा कोणती विभक्ती आहे, षष्ठी एकवचनी विधी सूत्र आहे. अतो षष्ठी एक, दीर्घ प्रथमा एक वचन आणि यही सप्तमीचा एक वचन. अतोंगस्य दीर्घो ययादौ सार्वधातुके. अतोंगस्य दीर्घो ययादौ सार्वधातुके. आता काय झाला, ययादौ सार्वधातुके अर्थात ययादी सार्वधातुक पुढे असेल तर. य मध्ये माहिती य मध्ये किती वर्ण येतात बरं? यह आहे अगोदर ज्याच्या. यह आहे अगोदर ज्याच्या असं सार्वधातुक पुढे असेल तर. यह आहे अगोदर ज्याच्या असा सार्वधातुक पुढे असेल तर अतोंगस्य दीर्घ अकारांत अंगाच्या ठिकाणी दीर्घ आदेश हो. म्हणजे यह आहे अगोदर ज्याच्या असा सार्वधातुक प्रत्यय पुढे असला तर अकारांत अंगाच्या ठिकाणी दीर्घ आदेश करतो. मग आता य मध्ये यवरल त्याच्यापैकी काहीच नाहीये. पण आला या व आला नाही, यातला नाही आला, मग नाही पुढे वस मध्ये येईल बस.
मय हा एक वचन आहे मीप आहे आणि बहुवचन आहे मस आहे. म्हणजे दोन प्रत्यय मकारादी आहेत आणि द्विवचन वकारादी आहे. तेव्हा वकारादी ते द्विवचन आलं तेव्हा दीर्घ होणार. नियमंग म आला म्हणजे मकारादी आणि यकारादी प्रत्यय दोनच राहिले, बाकी ते कोणते का असणार. परंतु याआधी सार्वधातुक प्रत्यय पुढे असले तर मागील आकाराला दीर्घ आदेश होतो. मग दीर्घ आदेश झाला भवा मी भवा वस सचा विसर्ग आणि भवा नस भवामह या प्रकारे रूप झाले. आणि इति उत्तम पुरुष हा उत्तम पुरुष झाला. मग आता ही तुमची रूप सिद्ध झालेली आहेत. या सिद्ध झालेल्या रूप सिद्ध करायचे तुमचं काम ते लक्षात द्या. आणि उद्या या प्रकारे ही रूप कोणती सिद्धी तुम्हाला विचारली रूप अर्थासहित ते तुम्ही करून दाखवायची. मग याचा प्रयोग कसा करायचा तो पुरुषाचा प्रयोग उद्याच्याला पाहणार आहोत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् ओम शांती शांती.